जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पहा, स्कॉलरशिपची परीक्षा जवळ आलेली आहे आणि परीक्षा जवळ आलेली असताना पाहायचे असतात ते मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका. तर त्यासाठीच आपण स्कॉलरशिपची सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण 2022ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 38, कारण यापूर्वीचे जे आहेत प्रश्न 37 पर्यंत आपण भाग 1 मध्ये पाहिलेले आहेत. जर कोणी भाग 1 पाहिला नसेल तर तो आपल्या चॅनलवर आहे, तर तेवढा भाग 1 बघून घ्या, म्हणजे इथून अगोदरचे प्रश्न समजतील आणि इथून पुढे 38 पासून तर आपण या व्हिडिओमध्ये पाहतच आहोत. चला प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 38, आग्नेय दिशेस तोंड करून उभे असलेली पूर्वा 2 वेळा डावीकडे काटकोनात वळली आणि तिने शीर्षासन केले, तर तिचा उजवा हात कोणत्या दिशेस असेल? पहा, आता आपण इथे अगोदर दिशा आखून घेऊया, म्हणजे कुठे आग्नेय, नैऋत्य, वायव्य आहे हे तुम्हाला समजेल. ठीक आहे. आता याप्रमाणे पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण ह्या दिशा आहेत. तर आता आग्नेयाला तोंड, आग्नेय आहे, आता ही जी आहे ती उपदिशा आग्नेय. ठीक आहे. आग्नेय इथे असते, वायव्य, ईशान्य. ठीक आहे. आग्नेय, नैऋत्य ही दिशा आहे, नैऋत्य. ठीक आहे. चला आता पहा, आग्नेयाला तोंड करून आहे इथे पूर्वा. ठीक आहे. इकडे तोंड आहे. मग जर इकडे तोंड असेल तर ही बाजू कोणती असणार आहे? लेफ्ट, आणि ही बाजू राईट. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. इकडे तोंड आहे आपलं, तुम्ही इमॅजिन करून बघायचं, आपलं तोंड इकडं असेल तर आपला डावा हात इकडे जातो, उजवा हात इथे, लेफ्ट हँड, राईट हँड. ठीक आहे. मग आता तिने काय केलं आहे? 2 वेळा काटकोनात वळली. इथं आहे 2 वेळा काटकोनात, म्हणजे हे झालं 1 वेळा, परत इथून अजून एक काटकोनात म्हणजे इकडे, म्हणजे आता ती कुठे आहे? वायव्यला. मग आता जर इकडे असेल शीर्षासन, आणि तिने इथे शीर्षासन केलं आहे, माहीत आहे. इथे जेव्हा शीर्षासन करते, तोंड आधी इकडे, शीर्षासन केलं की तोंड कुठे होणार? इकडे. आता शीर्षासन केल्यानंतर उजवा हात कुठे असणार आहे हिचा? इकडे, आणि डावा इकडे. जर इकडे तोंड करून असते तर उलट असतं, परंतु शीर्षासन केल्यामुळे आता तोंड कुठं होणार आहे? इकडच्या साईडला, आग्नेयाला तोंड होणार आहे. त्यामुळे राईट हँड इकडं असणार आहे, आणि तिच्या उजव्या हातालाच कोणती दिशा विचारले? उत्तर किंवा मग ईशान्य. कोणती असणार आहे? ईशान्य. उत्तर पर्याय आहे का ह्याच्यामध्ये? नाही, उपदिशाच दिलेले आहेत, त्यामुळे ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. चला पुढे बघूया. तुमच्या शाळेत जाण्याच्या रस्त्यावर चिमणीचं पिल्लू तडफडत असल्याचं तुम्हाला दिसलं, मग तुम्ही काय कराल? आरडाओरडा करून मित्रांना बोलवेन? पिल्लांकडे दुर्लक्ष करेन? नाही. वरील घटना मुख्याध्यापकांच्या कानावर घालेल. मुख्याध्यापकांच्या कानावर घालण्यापेक्षा त्या चिमणीच्या पिल्लाला मदत करू ना आपण, बरोबर. स्वतःच्या बाटलीतील पाणी पिल्लाला पाजून सुरक्षित जागी ठेवेन. हे एकदम काय आहे? करेक्ट. ठीक आहे. चला पुढे. पुढीलपैकी कोणाची कृती सर्वाधिक योग्य ठरेल? राजूने अंगणातील कचरा एकत्र करून जाळला. ठीक आहे. आपल्याला सर्वाधिक योग्य विचारले बरं का, तर हा पण बरोबर आहे. समीरने ओला कचरा कचराकुंडीत टाकला. बरं. समिधाने घरातील कचरा एकाच डब्यात गोळा केला. चुकीचं आहे हे. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा गोळा करायला पाहिजे. सुरेशने ओल्या कचऱ्यापासून खत तयार केलं. व्हेरी गुड. ओला कचरा आहे, नुसता कचरा कुंडीत टाकला तर काय त्याचा काय फायदा आहे का? नाही, पण त्यापासून जर खत तयार केलं तर खूप चांगलं होईल ना. आणि राजूने अंगणातील कचरा एकत्र करून जाळला. जाळण्यापेक्षा त्याने खत बनवलं असतं तर त्याचा उपयोग झाला असता, बरोबर. म्हणून सर्वाधिक योग्य पर्याय इथे आहे आपला पर्याय क्रमांक 4. सुरेशने ओल्या कचऱ्यापासून काय बनवलेलं आहे? खत बनवलेलं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 41. शिवनेरी गड चढताना थकलेल्या राजूला रामने आधार दिला. या वाक्यात 4 अक्षरी शब्दांपेक्षा 2 अक्षरी शब्द कितीने जास्त अगर कमी आहेत? यामध्ये आपण काय करूया? अगोदर 4 अक्षरी शब्द किती, 2 अक्षरी शब्द किती हे करूया. बघा आता 4 अक्षरी शब्द 1, 2, 3. 4 अक्षरी शब्द किती आले? 3. ठीक आहे. त्यानंतर 2 अक्षरी शब्द
1 2. 2 अक्षरी शब्द किती आहेत? 2च आहेत. प्रश्न परत वाचूया. हे झालं आपले 2 अक्षरी शब्द. या वाक्यात 4 अक्षरी शब्दांपेक्षा 2 अक्षरी शब्द कितीने जास्त अगर कमी आहेत? 1 ने ना. हे 2 आहेत, हे 3 आहेत. 1 ने कमी का जास्त? तर ह्याच्यासाठी काय करायचं असतं? ज्याला पेक्षा लावलेलं असतं ते महत्त्वाचं आहे. 4 अक्षरी शब्दांपेक्षा 4 अक्षरी 3, त्याच्यापेक्षा 2 अक्षरी शब्द काय आहे? कमी आहेत ना. कितीने कमी आहेत? 1 ने कमी. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. 1 ने कमी आहेत. समजतंय का बघा? पेक्षा इथे महत्त्वाचं आहे. ज्याच्यापेक्षा विचारलंय तो लक्षात घ्यायचा आणि त्यानुसार उत्तर लिहायचं. ठीक आहे. चला पुढे. प्रश्न क्रमांक 42. ख प ग ग प ख ग ख ट प ड ख ग प ट ड प ही अक्षरमाला दिलेली आहे आणि या अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत? तर आता सुरुवातीला आपल्याला काय करावे लागेल की सगळी अक्षरे, कोणती अक्षरे किती वेळा आलेली आहेत हे बघावं लागेल. पर्यायानुसार जाऊ आपण. प आणि ग बघूया समान वेळा आलेत का? 1 2 3 4 5. प किती वेळा आला आहे? 5 वेळा. मग आता ग बघूया. 1 2 3 4. ग 4च वेळा आहे. समान आहे का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 कटला. ख आणि ट 1 2 3. ख किती वेळा आहे? 3 वेळा. बरं. ट बघा किती वेळा आहे? 1 2च वेळा आहे. हे पण समान नाही. कॅन्सल. आता बघूया ट. ट किती वेळा आहे बघितलं आपण? 2 वेळा. ठीक आहे. ट किती वेळा आहे? 2 वेळा. ड बघू किती वेळा आहे? इथे एक आहे ड, इथे एक आहे बघा. ड आणि ट दोन्ही समान आहेत. हे पण 2 वेळा आहे, हे पण 2 वेळा आहे. म्हणून पर्याय काय येईल? पर्याय क्रमांक 3 हेच आहे बरोबर उत्तर असणार आहे. पुढे. पुढील संख्या मालिकेतील 5 पूर्वी 3 आहे मात्र 5 नंतर 4 नाही असे किती वेळा झाले आहे? आपल्याला काय पाहिजे? 5 पूर्वी 3 पाहिजे बरोबर. पण 5 नंतर 4 नकोय हे लक्षात ठेवायचं. 5 नंतर 4 असेल तर कॅन्सल, पण 5 पूर्वी 3 पाहिजे. आता बघूया असं किती वेळा झालंय. इथे बघा 5 पूर्वी 3 आहे, 5 नंतर 4 नकोय ना, मग बाकी कोणतं पण चालेल म्हणून हा झाला 1. बघा आता इथे 5 आहे, 5 पूर्वी 3 आहे का? पण नाही, त्यामुळे हे नाही आहे. बघा इथे 5 आहे, 5 पूर्वी 3 आहे, 5 नंतर 4 नाही म्हणून हा 1 झाला. 2. इथे बघा 5 आहे पण 5 पूर्वी 3 आहे का? नाही, म्हणून हा पण नाही. आता इथे 5 पूर्वी 3 आहे, 5 नंतर 4 नाही, त्यामुळे हा पण बरोबर आहे. इथे बघा 5 पूर्वी 3 आहे, 5 नंतर 4 नाही, त्यामुळे हा पण बरोबर आहे. इथे 5 पूर्वी 3 आहे, नंतर 4 नाही, 5 वेळा झाला. आता इथे बघा हा 5 जो आहे तो 5 पूर्वी 3 आहे आणि 5 नंतर 4 आहे, मग हा येणार आहे का? नाही, कारण इथे 4 नकोय असं म्हटलंय आपल्याला. इथे बघा 5 पूर्वी 3 आहे, 5 नंतर 4 नाही, त्यामुळे किती झालेले आहेत एकूण? हे झालेले आहेत 6. ठीक आहे. 6 वेळा. पर्याय क्रमांक 3. चला पुढे. प्रश्न क्रमांक 44. गटात न बसणारे पद ओळखायचे आणि त्याच्या पर्यायाचा योग्य वर्तुळ रंगवायचा आहे. डोळा नयन, सूर्य भास्कर, हस्त पाणी, गरीब दिन. आता बघा इथे काय झालेलं आहे की प्रत्येक जो शब्द आहे ते त्याचा समानार्थी शब्द आहे. डोळ्याचा समानार्थी शब्द आहे नयन, सूर्याचा समानार्थी शब्द आहे भास्कर, हस्त म्हणजेच पाणी असतं. ठीक आहे. पाणी नला इथे काय पहिली वेलांटी आहे, याचा पाणीचा अर्थ होतो हात. त्यानंतर गरीब दिन हा काय आहे? समानार्थी शब्द आहे का? नाही. हा जर दिन इथे वापरला असता दुसऱ्या वेलांटीचा तर याचा अर्थ इथे समानार्थी झाला असता गरीब, परंतु इथे पहिली वेलांटी वापरली, दिन म्हणजे दिवस, आणि हा इथे समानार्थी शब्द नाही. ठीक आहे. चला पुढे. प्रश्न क्रमांक 45. आता ही आकृती आहे, ह्यातली पण वेगळी आकृती ओळखायची आहे. वेगळी म्हणजे
इथे काहीतरी क्रिया झालेली आहे आणि एका आकृतीमध्ये ती क्रिया चुकीची बनवली, त्यामुळे असा एक तो वेगळ्या आकृतीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर चला आता आपण इथे बघूया. ह्या आकृतीच्या मध्ये जे अल्फाबेट दिलेत त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी इथे मिस्टेक केलेली आहे आणि तीच आपल्याला ओळखायची आहे. तर बघा आता विचार करा ह्या आकृतीकडे बघून. आता पहा, ह्या आकृतीमध्ये इथे ए आहे, दुसऱ्या आकृतीत ए कुठे, इथे. परत तिसऱ्या आकृतीमध्ये किती घर सोडले त्यांनी, एकच घर सोडलं इथे. इथे बघा आता इथे वरती गेलेला आहे, एकच घर सोडले, परंतु ह्याची डिरेक्शन अशी आहे आणि ह्याची डिरेक्शन अशी आहे. ठीक आहे, एक क्लॉकवाईज आहे, एक अँटी क्लॉकवाईज आहे. त्यानंतर आता इथून एक घर सोडून हे परत इथे कोणत्या दिशेने गेले, ह्याच दिशेने. बरोबर. आता हे पण ह्या दिशेने बदलली, हे पण ह्या दिशेने बदलली आहे. ठीक आहे. नेक्स्ट बी बघूया आपण. बी इथे आहे, नेक्स्ट मध्ये इथेच आहे आणि त्यानंतर क्लॉकवाईजने एक घर बदलून बी गेले. बरं, ओके. बघा ए बी सी, ए बी सीचा वेगळा रूल आहे आणि पी क्यू आरचा वेगळा आहे. तर बघूया आपण आता ह्याच्यामध्ये काय फरक आहे. बघा ए इथे होता, दुसऱ्या आकृतीमध्ये तो इथे गेलाय, तिसऱ्यात तो इथे जायला पाहिजे. बरोबर, परंतु इथे कुठे गेलाय, इथे. पण ह्या आकृतीमध्ये बरोबर इथे आलाय, म्हणजे इथे काहीतरी गडबड झाली आहे. ठीक आहे. त्यानंतर बी बघा, इथे होता, क्लॉकवाईज डिरेक्शनने तो इथे गेला ह्या आकृतीमध्ये. आता परत इथून कुठे जायला पाहिजे, सीच्या ठिकाणी जायला पाहिजे, परंतु इथे आहे का सीच्या ठिकाणी, नाही, परंतु इथे आहे बघा सीच्या ठिकाणी बी, म्हणजे हे करेक्ट आहे. इथे परत काहीतरी मिस्टेक आहे. त्यानंतर ए बी सी, सीचं पहा, सी इथे होता, क्लॉकवाईजनी तो इथे गेला. बरोबर, परत इथून तो कुठे जायला पाहिजे, एच्या ठिकाणी जायला पाहिजे, इथे आलेला आहे. परंतु इथे बरोबर आहे, परंतु ए आणि बीच्या बाबतीत हे चुकीचं आहे, त्यामुळे ह्याच आकृतीमध्ये काहीतरी मिस्टेक असणार आहे. इथे पण सी आहे. आता पी क्यू आरचं बघूया. पी इथे आहे. बरोबर, मग एक तर तो इथे जायला पाहिजे, गेला इथे, म्हणजे आता हे पण क्लॉकवाईज झाले. ठीक आहे. आता आर क्लॉकवाईजनीच कुठे जायला पाहिजे, क्यूच्या ठिकाणी गेलाय, आणि क्यू क्लॉकवाईजनी कुठे जायला पाहिजे, इथे जायला पाहिजे, म्हणजे इथे काय पाहिजे, क्यू पी आर पाहिजे. बरोबर, आता इथे आहे, राईट आहे एकदम, परंतु पुढच्या आकृतीत तसं नाही. ह्या आकृतीमध्ये म्हणजे गोंधळ कोणत्या आकृतीमध्ये आहे, ह्याच आकृतीमध्ये. पी क्यू आर हे जे आहेत ते अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने चालत आहेत. बघा, हे एकदा क्लिअर करते म्हणजे पी क्यू आरचं तुम्हाला समजेल. ए बी सीचं तर समजलेलं आहे. आता बघा पी क्यू आरचं पहा, आकृतीवरून लक्षात येईल. पी क्यू आर कुठे जातोय, पी इथे होता, दुसऱ्या आकृतीमध्ये कुठे गेलाय तो, या ठिकाणी. त्यानंतर तिसऱ्या आकृतीत कुठे जायला पाहिजे, पी इथे जायला पाहिजे. बरोबर, जो की या आकृतीमध्ये गेलाय, यामध्ये नाही, त्यामुळे ही मिस्टेक आहे. आर पहा, इथे होता, दुसऱ्या आकृतीमध्ये तो इथे गेला, आता इथून कुठे जायला पाहिजे, या ठिकाणी जायला पाहिजे, जो की इथे गेलेला आहे. आणि क्यू जो आहे तो इथे होता, इथे गेलेला आहे या आकृतीमध्ये, आणि इथून पुढे जायला पाहिजे आरच्या ठिकाणी, जो की इथे नाही आहे, पण इथे बरोबर आहे. म्हणून 1 2 3 आकृत्या बरोबर आहे त्या ठिकाणी, ही आकृती तेवढी वेगळी पडते. ठीक आहे. नेक्स्ट 46. आता पहा, या आकृत्या बघितल्या की तुम्हाला समजलं पाहिजे की यामध्ये कोणती आकृती ही वेगळी असेल. आता बघा, या आकृतीमध्ये ही आकृती वर्तुळाकारच आहे. बरोबर, पण हे पण आकृती पहा, ह्याची कडा बघा वर्तुळाकारच आहे की नाही. सरळ गेली, परत गोल फिरली, परत सरळ आली, परत गोल फिरली, म्हणजे ह्याची कडा काय आहे, वर्तुळाकार. ही तर ऑलरेडी वर्तुळाकार आहे. हे पण बघा, ह्याची पण कडा कशी आहे, वर्तुळाकार, परंतु हा आहे का नाही, चौकोन आहे. हा असा करावा लागतो, परत इकडे, परत इकडे, परत इकडे. ह्याच्या कडा काय आहेत, वर्तुळाकार नाहीत, म्हणून ह्या तिन्ही पण बरोबर आहेत. आणि वेगळी कोणती असेल तर पर्याय क्रमांक 1 ही काय असेल, वेगळी. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 47. ह्याच्यात पण वेगळं आपल्याला ओळखायचं आहे. 4 17 7 12. आता यामध्ये काय वेगळं असेल,
तर यापैकी 4 ह्यामध्ये बघा 4 जो पूर्ण संख्या आहे बरोबर, पूर्ण वर्ग संख्या आहे, 2चा वर्ग 4, 17 नाही आहे वर्ग, 7 पण नाही आहे, 12 पण नाही आहे, फक्त ह्यातला एक काय आहे पूर्ण वर्ग संख्या म्हणून हाच वेगळा आहे. प्रश्न क्रमांक 48 111 482 231 362 ह्यापैकी वेगळं आपल्याला शोधायचं आहे बरोबर. मग आता वेगळं कोणतं असेल बघा, 111 ठीक आहे. 4 ओ आलं लक्षात, काय केलं आहे बघा, 1 गुणिला 1 1, 4 दुणे 8, 3 दुणे 6, म्हणजे पहिला आणि शेवटच्या संख्याचा गुणाकार हा मध्ये बरोबर. मग इथे पण काय असायला पाहिजे होतं, 221 असायला पाहिजे होतं, कारण 2 गुणिले 1 2, म्हणून हा पर्याय इथे चुकीचा आहे, वेगळा आहे, पर्यायामध्ये बसणारा गटामध्ये न बसणारा आहे. ठीक आहे, चला पुढे. 49 आणि 50 साठी काय सूचना आहे बघू. मालिकेतील संख्यांच्या मांडणीतील सूत्र लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा संख्या पर्यायातून निवडा. आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येते ते निवडायचं आहे. 53 61 68 82 आणि 103 बघा जवळजवळच्या संख्या आहेत, त्यामुळे सुरुवातीला आपण काय करूया इथे फरक घेऊया. 53 आणि 61 मध्ये कितीचा फरक आहे, 7चा फरक आहे. त्यानंतर पुढे इथे 7चाच फरक आहे. 68 आणि 82 मध्ये 7 आणि 14 आणि 15 कितीचा यायला पाहिजे, 85 असतं तर 7चा फरक असता, परंतु इथे 82च आहे, म्हणजे इथे 5चाच फरक आहे बरोबर, 4चा फरक आहे इथे. मग फरकाचा आता आपली इथे काय झालेली आहे, ट्रिक कॅन्सल, फेल ठरली बरोबर. चला दुसरी ट्रिक वापरूया. 5 आणि 53, 5 आणि 3 8 बरोबर, 8 आणि ह्याच्यामध्ये जर आपण 8 ॲड केले, 8 9 10 11 61 होते. बरं ही ट्रिक बघूया लागू करून. 6 आणि 1 7 बरोबर, ह्याच्यात 7 ॲड करा बरं, 61 अधिक 7 68 होतात बरोबर. आता 6 6 12 13 14 ह्याच्यात 14 ॲड करा बरं, 68 अधिक 14 किती होतील, 8 आणि 4 12 2 हात चला 1 बरोबर 82 होतात. मग काय करायचं या ठिकाणी, 8 आणि 6 ना, हां 14 ॲड करायचे आपल्याला या ठिकाणी. तर जर इथे 14 ॲड केले तर 82च होतात राईट. इथे बघा 8 दुणे 16, आता ह्यामध्ये 82 अधिक 16 केल्यानंतर जे येणार ते आपलं उत्तर असणार आहे. 6 आणि 2 8, 8 आणि 1 9 किती येणार आहे, 98. पहा पर्यायामध्ये आहे का 98, बघूया आपण पर्यायामध्ये. ओके ओ सॉरी बघा इथे काय म्हटलंय, काय घेतलं आपण, 8 दुणे 16 ॲड केलं असं नाही, 8 आणि 2 बेरीज ॲड करायची आपल्याला, 8 आणि 2 10 म्हणजे 82 मध्ये 10 ॲड करायचे, 82 10 ॲड केले की होतात 92. ठीक आहे, पुढे 2 4 7 12 19 30 क्वेश्चन मार्क 60. आता बघा यामध्ये सुरुवातीला आपण फरक घेऊया, अंतर कमी दिसला ना की फरक घेऊन बघायचा, 3चा फरक 2चा फरक, 7 आणि 12 मध्ये कितीचा फरक आहे, 5चा फरक, 12 19 मध्ये 7चा फरक, 19 30 मध्ये 11चा फरक, 2 3 5 7 11, मग कितीचा फरक पाहिजे आता इथे 13चा फरक पाहिजे, आणि इथून पुढे आहे 17चा फरक. मग 13चा फरक म्हटलं की काय येणार आहे 43, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, चला या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. प्रश्न क्रमांक 50 पर्यंत आपण प्रश्न बघितलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 51 पासून पुढे बघूया. ठीक आहे, चला धन्यवाद.